महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठाण्यामध्ये सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांसाठी आरोग्यविषयक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाणे युवक अध्यक्ष नित्यानंद वाघमारे यांच्या पुढाकारातून डोंगरीपाडा येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 53-54 मधील विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रबोध वसंत डावकर यांच्या हस्ते डेंटल किटचं वाटप करण्यात आलं। कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रबोध वसंत डावकर यांनी नित्यानंद वाघमारे यांनी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात तोंडाच्या स्वच्छतेचे महत्त्व ओळखून नियमित दातांची निगा कशी राखावी असा संदेश दिलाय। तसेच समाजहिताच्या अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितले। यावेळी प्रबोध डावखरे यांनी अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्याचा आढावा घेत त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा गौरव केलाय। नित्यानंद वाघमारे यांनीही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व आरोग्यविषयक गरजांसाठी भविष्यातही विविध सामाजिक उपक्रम राबवण्याची ग्वाही दिली। डेंटल किट वितरणानंतर विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत या उपक्रमाचं स्वागत केलंय। ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 53-54 मधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने स्थिती लावत कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय। या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शेखर भालेराव, उपाध्यक्ष विनेश शेट्टी, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, औळा माजीवाडा विधानसभा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष गोस्पाक शेख, दीपक भालेराव, प्रशांत भोये, आझाद सोनी, युवा नेते आर्यन वाघमारे, मनीषा म्हात्रे तसेच पक्षाचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते। उपस्थितांनी अशा सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमाचे सातत्याने आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। विद्यार्थी किंवा हे युवक हे आपल्या देशाचं भविष्य आहे आणि मी ठामपणे म्हणतो का आपल्या देशाचं हे पुढे येणारी ही पिढी हीच आपल्या देशाचं भवितव्य बदलू शकते फॉर द बेटर। तर यांच्यासाठी काही लागेल आमच्यातर्फून ते आम्ही सातत्याने करत राहू। अजितदादांना भावपूर्ण एकतर श्रद्धांजली, जयंतीच्या निमित्ताने आम्ही शुभेच्छा द्यायच्या तर श्रद्धांजलीच्या करतो। हे आमच्यासाठी खूप म्हणजे वाईट दिवस आहे। खरं तर अजितदादा हे लहान मुलांना खूप आवडायचे किंवा अजितदादांना लहान मुलं तेवढेच आवडायचे आणि अजितदादा हे नेहमी स्वच्छतेचे प्रतीक असायचे। तुम्ही त्यांच्या आयुष्यात बघितलं असेल की एक छोटीशी गोष्ट जरी त्यांना गाडीतून चालता चालता दिसली तरी ते गाडी थांबवून ती गोष्ट नीट करायचे। किंवा आपण बघितलं असेल मागे पुण्यामध्ये म्हणजे एक ब्रिजच्या एका खांबाला कलर नव्हता लावला तर ते स्वतः त्या खांबाजवळ जाऊन त्या कॉन्ट्रॅक्टरला सकाळी 6 वाजता बोलून इथे कलर का नाही लावला। एवढे शिस्तप्रिय होते अजितदादा, एवढे स्वच्छतेचे त्यांना आवड होती। म्हणून या लहान मुलांना एक आम्ही डेंटल किट वाटप केलं आहे। सन्माननीय नजीब मुल्ला साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ठाणे शहरातील जवळजवळ 11,800 मुलांना अशा पद्धतीचं डेंटल किट वाटप केलं आहे, जेणेकरून संपूर्ण ठाण्यातून जेवढे गोरगरीब मुलं आहेत त्यांना एक व्यवस्थित स्वच्छता मिळावी आणि त्यांना स्वच्छतेची सवय लागावी ही या मागची भावना होती। आणि या भावनेतून अजितदादांना आम्ही श्रद्धांजली, काल पण कार्यक्रम झाला, परत आता 26 तारखेला ह्याच विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार त्यांनी ठेवला आहे। तसंच आमचे शेखर भालेराव सर यांनी आता उद्या परवा दिवशी वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला आहे। काल प्रबोधदादांकडून आदरांजलीचा गायनाचा कार्यक्रम झाला, अजितदादांना आवडणाऱ्या गाण्यात। अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना समाजहित काम करून आम्ही अजितदादांना अविरत जिवंत ठेवणार आहोत। त्यांच्या आठवणी आम्ही कधी पुसून देणार नाहीत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा आमच्या आदरणीय सुनेत्रा वहिनी असतील, आमचे पार्थदादा असतील आणि आमचे जयदादा असतील, यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी दादांना त्यांनी सांगितलेला प्रत्येक आदेश आणि त्यांनी सांगितलेलं प्रत्येक कार्य हे सिद्धीस नेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा बांधील आहे आणि त्यानुसार आमचे सर्व कार्य चालू आहे। अजितदादा यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम त्यांना आम्ही अभिवादन करतो आणि आमचे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आदरणीय नजीब मुल्ला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरामध्ये विविध उपक्रम आम्ही राबवतो आहे। त्यापैकी एक म्हणजे आज आम्ही लहान मुलांमध्ये
ठाणे महापालिकामध्ये जी काही लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये डेंटल किटचं वाटप करतो. पुढे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे. आज आमचे सिनियर लीडर प्रबोधदादा डावकरे यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही इथे आणि विरुदादा वाघमारे यांच्या प्रमुख पुढाकारामुळे आम्ही इथे हा डेंटल किटचा वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे. पुढे तुम्ही एक समजू शकता की आम्ही अजितदादांच्या पावलावर पाऊल कसं ठेवतो, तर अजितदादा यांचे जे विचार आहेत आणि अजितदादा यांचं विशेष जे प्रेम होतं ते येणाऱ्या पिढीवर होतं, विद्यार्थी असतील, युवक असतील त्यांच्यावर होतं. त्यामुळे डेंटल किटच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये त्यांच्या आरोग्यासाठी आम्ही विचार केला आहे. वृक्षारोपणाचा हेतू हा आहे की येणाऱ्या पिढीला स्वच्छ श्वास हा इथे मिळावा, कारण की जे वाढलेलं पोल्युशन आहे त्याच्यामुळे. आणि येणाऱ्या 26 तारखेला आम्ही ह्याच जे मोठी मुलं आहेत 10वी 12वी पास झालेली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही गुणगौरव सोहळा ठेवतो आहे गडकरीला 26 तारखेला. आणि त्यालाही आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आला आहे. तर मी आपल्या सर्वांना त्या दिवशी येण्याचं निमंत्रण देतो, पूर्ण ठाणेकरांना निमंत्रण देतो. आणि पुन्हा एकदा अजितदादांच्या पहिल्या जयंतीनिमित्त त्यांच्या आम्ही अभिवादन करतो.